The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। पुट्ठस्य लोकधम्मेहि चित्तं यस्य न कंपति अशोकं वीरजं खेमं ये तं मंगलमुत्तमम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अंधानेर या छोट्याशा खेडेगावामध्ये श्रद्धावान धम्म उपासिका कमलताई दत्तू गायकवाड या श्रद्धावान उपासक उपासिकांच्या निवासस्थानी ते बुद्धगयेला जाऊन आले। त्या निमित्ताने त्यांनी भंतेंची धम्मदेशना सर्वांना श्रवण करायला मिळावी आणि त्या योगे भगवान बुद्धांनी सांगितलेला सुखकर जीवनाचा मार्ग सर्वांपर्यंत पोहोचावा, लोकांचं दुःख दूर व्हावं या शुद्ध हेतूने त्यांनी या धम्मदेशनेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। तेव्हा संपूर्ण गायकवाड परिवार ज्यांनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केले, अशा श्रद्धावान धम्म उपासिका पुष्पाई कपिल सातदिवे, त्यांच्या समवेत उपस्थित असलेले चंद्रशेखर गजभिये, संपूर्ण आपल्या गावातील श्रद्धावान उपासक उपासिका, बाहेरूनही आलेली पाहुणे मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बघा, भगवान बुद्ध 2600 वर्षांपूर्वी होऊन गेले। आपल्या या भारताचाच एक भाग होता तेव्हा आता नेपाळमध्ये स्थित आहे लुंबिनी वन। त्या लुंबिनी वनामध्ये सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा जन्म झाला महामाया आणि राजा शुद्धोधनाच्या घरी। 29 वर्षांपर्यंत सिद्धार्थ गौतम बोधिसत्व राजमहालांमध्ये राहिले। त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी हिवाळ्यातला, पावसाळ्यातला, उन्हाळ्यातला महाल तयार केला, जेणेकरून आपला पुत्र राजवैभवाला भोगेल आणि तो या भोगवस्तूंमध्ये स्वतःला सामील करून घेईल आणि याच्यामध्ये रममान होईल, हा वडिलांचा शुद्ध हेतू होता। परंतु सिद्धार्थ गौतम बोधिसत्वांचं महान पुण्य होतं, ते बुद्धत्वाला प्राप्त करून घेणारं व्यक्तिमत्व असल्या कारणाने वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला आणि गृहत्याग करून आपलं मुंडन केलं, काशाय वस्त्र अंगावरती घेतलं, भरझरीचे कपडे, सोनं चांदी माणिक मोती जे जे म्हणून काही त्यांच्या अंगावरती होतं त्या सर्व
सर्वांचा त्यांनी त्याग केला आणि ते गेले बुद्धगयेकडे, उरुवेलेच्या जंगलामध्ये. बाबासाहेबांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये विस्ताराने लिहिलं आहे. तुम्ही ते वाचलंही असेल, ऐकलं असेल, म्हणून मी तुम्हाला ते सांगत नाही आहे. जस्ट भगवंताचा क्रम सांगत आहे मी की ज्ञानप्राप्तीसाठी ते बुद्धगयेला गेले. 6 वर्षांची खडतर तपश्चर्या केली. तपश्चर्या करून त्यांच्या लक्षात आलं की जगात दुःख आहे आणि दुःख सर्वत्र आहे. या जगात असं एकही व्यक्ती नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, तरुण नाही, तरुणी नाही, कोणत्याही जाती धर्माची लोक असतील, गावात राहणारे असतील, शहरात राहणारी असतील, प्रत्येकाच्या वाट्याला कोणतं ना कोणतं दुःख आहे. फक्त दुःखाचं प्रमाण आणि प्रकार वेगवेगळा आहे, परंतु प्रत्येक जण इथे दुःखी आहे. हे भगवंताला समजल्या, भगवान बुद्धाला दुःख सर्वत्र आहे हे समजल्यानंतर दुसरी गोष्ट समजली की भगवान म्हणाले दुःख जर आहे तर ते विनाकारण नाही आहे. या जगात विनाकारण काहीच घडत नाही, सर्व काही कारणामुळेच घडते. विनाकारण काही होत नाही इथे. म्हणजे आपोआपच गहू आला शेतात कोणाच्या तरी, आपोआपच ऊस आला कोणाच्या शेतात, असं घडलं का तुमच्या गावाकडे? आपोआप घडते काही? आपोआप काही घडत नाही, कारणामुळेच सर्व काही गोष्टी घडतात. तर जर दुःख आहे तर दुःखाचं कारण आहे म्हणाले भगवान, आणि दुःखाचं कारण तृष्णा आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. मग जर दुःखाचं कारण तृष्णा आहे तर दुःख नासावरचा उपाय पण असावा हेही त्यांच्या लक्षात आलं. म्हणून दुःखावरचा उपाय आहे. जर दुःख आहे तर दुःखावर उपाय आहे, दुःख आहे त्याच्यावर उपाय आहे. तो उपाय कोणता आहे तर तो आर्य अष्टांगिक मार्ग आहे म्हणाले भगवान बुद्ध. आणि आर्य अष्टांगिक मार्गाप्रमाणे चालण्याचा उपदेश त्यांनी केला. म्हणून वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्धांना म्हणजे सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला ज्ञान प्राप्त झालं बुद्धगयेला. तर लुंबिनी हे त्यांचं जन्मस्थळ ठरलं, बरोबर. गया त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं स्थळ ठरलं. तिसरं स्थळ जे ज्ञान त्यांना प्राप्त झालं ते त्यांनी पहिल्यांदा सांगण्यास सुरुवात केली ते म्हणजे सारनाथला. उत्तर प्रदेशात आजही ते स्थळं आहेत. हे जे आपले गायकवाड परिवार आला होता तर दर्शन घेण्यासाठीच बुद्धगयेचा आमच्या बरोबर आला होता. आम्ही नेहमी जात असतो. आत्ताही 22 फेब्रुवारीपासून 10 मार्चपर्यंत बुद्धगयेची धम्म सहल आहे. नेहमी जातो, लोक श्रद्धा प्रकट करण्यासाठी म्हणून येतात. तर मग तिसरं स्थळ कोणतं आहे? दुसरं स्थळ कोणतं आहे? सारनाथ आहे. तिसरं स्थळ सारनाथ आहे. चौथं स्थळ सांगितलं कुशीनगर. कुशीनगरला काय घडलं तर भगवान बुद्धांचं वयाच्या 80व्या वर्षी महापरिनिर्वाण झालं. तर महापरिनिर्वाण झालं किंवा निर्वाण झालं असं जे म्हणतो तर निर्वाण म्हणजे मरणाला निर्वाण म्हणत नाही. जसं एखादा व्यक्ती मरते तर त्याचं निर्वाण होत नाही. निर्वाण जिवंतपणात प्राप्त करावं लागते. निर्वाण प्राप्त करणे म्हणजे काय तर आपल्यामध्ये असलेली आसक्ती, लालसा, लोभ जे काही आहे आपण म्हणतो तर त्याचा समूळ नायनाट करणे, मनाची अवस्था अशी न्यूट्रल ठेवणे, त्याला निर्वाणाची अवस्था म्हणतात. आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती तुम्हाला ऐकायला मिळतील वेगवेगळ्या विषयांवरती प्रवचन आहेत. निर्वाण म्हणजे काय, परिनिर्वाण म्हणजे काय आणि महापरिनिर्वाण म्हणजे काय याचा विषय आपल्या चॅनलवरती आहे. मी याचा विस्तार करत नाही. आणि मग ते भगवान बुद्ध या 4 ठिकाणांच्या संदर्भात आनंदाला म्हणाले की आनंद त्यांचे सेवक होते ना, तर आनंद भंतेजी होते. त्या आनंद भंतेजीला भगवान बुद्ध म्हणाले महापरिनिर्वाणाच्या वेळेला की ज्या कोण्या व्यक्तीच्या मनामध्ये बुद्धाबद्दल, धम्माबद्दल आणि संघाबद्दल श्रद्धा असेल त्यांनी जीवनामध्ये एकदा तरी या 4 तीर्थक्षेत्राला येऊन भेट देऊन दर्शन घेतलं पाहिजे, आपला माथा टेकवला पाहिजे. आपल्या गावातील हे गायकवाड जोडी अत्यंत महान पुण्यवान ठरली आहे. जरी ते गरीब असले तरी, खेड्यात राहणारे जरी असले तरी सुद्धा त्यांच्या श्रद्धेच्या बळावर ते बुद्धगयेला आमच्या सोबत आले. म्हणून सर्वांनी त्यांचं अभिनंदन म्हणून आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा. बघा, जीवनामध्ये पैसा येतो जातो, लग्न कार्य होत राहतात, कामधंदे होत राहतात आणि नाहीतरी 99% लोक खाण्यासाठीच जगतात आणि जगण्यासाठीच खातात आणि खाता खाता मरतात. भगवान बुद्ध म्हणाले माणसं असून देखील खाण्यासाठीच जगत असतील आणि जगण्यासाठीच खात असतील आणि खाता खाताच मरत असतील तर त्यांच्यामध्ये प्राण्यांमध्ये काय फरक आहे? वाटते का तुम्हाला काही फरक आहे म्हणून? काहीच तर फरक नाही. प्राण्यांचं पण तर असंच जीवन आहे ना. बघा तुम्ही, प्राणी जन्माला येतात,
खाण्यासाठी जगतात, जगण्यासाठी खातात, इकडे जातील तिकडे जातील, कोणीकडे जातील, पाणी जिकडे आहे तिकडे जातील, फळं जिकडे आहे तिकडे जातील, कोणी पेरणी केली तिकडे जातील, कुणाचं पीक आलं तिकडे जातील, खातील, संध्याकाळी येऊन झोपतील. पुन्हा कोणी अंडी घालतात, काही पक्षी वगैरे त्यातून पिल्लं जन्माला घालतात, कोणी गर्भवती राहतात प्राणी त्यातून पिल्लं जन्माला घालतात. त्या पिल्लांना खाता येणार नाही तोपर्यंत खाऊ पिऊ घालतात. ते पिल्लं एकदा उडायला लागले, मोठे झाले की पुन्हा मग ते चक्र सुरूच आहे. मग माणसंही असंच करत असतील. मायबापानं जन्माला घातलंय, लहानाचं मोठं केलंय, कामधंदा केलाय, लग्न केलंय, लेकरं जन्माला घातले, त्यांना मोठं करायचंय, त्यांचे लग्न लावून द्यायचे, सुखदुःख करायचे, आणि एक दिवस बटन दबलं की गेले. कहाँ गए तो पता नहीं, क्या किया तो ये भी पता नहीं, और क्या लेकर जा रहे हैं ये भी पता नहीं. तो ऐसी जिंदगी क्या काम की. मग आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये खरंच काय फरक आहे मग. आणि त्यामुळे बघा, मनुष्य प्राणी असा आहे की त्याला मन आहे. बाबासाहेब म्हणाले, बैलामध्ये, रेड्यामध्ये आणि माणसात फरक आहे. कोण म्हणाले असं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, बैल, रेडा आणि माणसात फरक आहे. बैलाला, रेड्याला मन नसते, माणसाला मन असते. सत्य काय, असत्य काय हे प्राण्यांना समजत नाही, माणसांना समजते. समजते की नाही. चांगलं काय, वाईट काय हे माणसाला समजते, प्राण्यांना समजत नाही. काय खायचंय आणि नाही काय 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 नाही खायचंय हे माणसाला समजते, पण प्राण्यांना समजत नाही. आपण असं म्हणतो, पण याच्या बाबतीत खरं प्राण्यांनाच समजते आणि माणसांना समजत नाही. नाही तर माणसांनी दारूच पिल्या नसत्या, तंबाखू खाल्लेच नसते, नाही का, वाईट नादाला लागलेच नसते, एकमेकाला मारझोड केलीच नसती, नको अशा अर्वाच्य भाषेत आपल्याच लोकांना, बायांना, पोरांना, पोरींना, माणसाला कोणाला शिव्या दिल्याच नसत्या, शाप दिलाच नसता, निंदा केलीच नसती, चुगली केलीच नसती, पाखडत बसलेच नसते. पण आहेत का लोक असे सगळे? नाही आहे. तर मग खाण्यापिण्याच्या बाबतीत, वागण्याच्या बाबतीत मला तर वाटते कधी कधी पशु पक्ष प्राण्यांना समजते, पण माणसांना काही समजत नाही. कुत्रा जर असते की नाही, गावात कुत्रे असतात की नाही, तुमच्याकडे कुत्रे आहे की नाही, तर गावात पहा, कधी कधी कुत्र्याला तुम्ही न्याहाळत असाल, कुत्र्याला न्याहाळून पहा, कधी कुत्रं त्याच दारात जाते ज्या घरी त्याला भाकर तुकडा नेहमी टाकल्या जाते. ज्या दारावर एकदा, दोनदा, तीनदा जाऊन पाहते, जर टाकल्या जात नसेल त्याला भाकर तुकडा, तर पुन्हा त्या दारावर फिरकत नाहीत. माणसाचं गणित याच्या उलट आहे. माणसाला म्हातारं होईपर्यंत समजत नाही आपण जगतोय कशासाठी. बघा तुम्ही, बस काहीच नाही, हा माझा नातू, ती माझी नात, हे माझं शेत, हे माझं घर, लग्न लावायचंय, पैसा कमवायचा, पिशवी भरून ठेवायची, गाडगे भरून ठेवायचे, तांदळात ठेवायचे, या उशी खाली ठेवायचे, कपाटात ठेवायचे, घर घ्यायचं, प्लॉट घ्यायचा, फ्लॅट घ्यायचा, हे सगळं घेतलंच पाहिजे, याची आवश्यकता आहे. पण हे केवळ याच्यातच रमून जीवन जगणं, त्यालाच प्राण्यांचं जीवन म्हणाले भगवान बुद्ध. माहिती आहे तुम्हाला, हे सगळं कमवलंच पाहिजे. पण भगवंताने सांगितलंय की आपले विचार सुद्धा आपण बदलवले पाहिजे, आपलं मनही निर्मळ केलं पाहिजे, आपली वाणी शुद्ध वापरली पाहिजे. हा विचार भगवान बुद्धाने सांगितलेला आहे बघा. परंतु भल्याना जीवनाचा अर्थ कळत नाही बघा. म्हणून मी तुम्हाला म्हणालो, माणसांना कळत नाही, पण पशु पक्षी प्राण्यांना कळते. म्हणून एकदा तरी जीवनामध्ये बुद्धगया झाली पाहिजे. खरं तर सातदिवे साहेब, सातदिवे आईच्या बद्दल यांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी. तुमच्या गावाला पण मी जेवढ्या वेळेस येतो आहे, त्याचं सर्वस्वी श्रेय जाते आमच्या सातदिवे साहेबाला, सातदिवे आईला. हे पहा, यांच्याकडून पण आम्हाला, त्यांना थँक्यू की आम्हाला पण थँक्यू म्हणतात आता, आणि त्यांना पण थँक्यू म्हणतात. ताई कृतज्ञता व्यक्त करतात. खरोखर बघा, जेव्हा आपण बाहेर पडतो आणि जेव्हा त्या स्थळाला जातो जिथे बुद्ध राहिले, तेव्हा तुम्ही आता ताईने सांगितलं असेल, तुम्हाला गायकवाड साहेबांनी पण सांगितलं असेल, जेव्हा लोक तिकडे जाऊन येतात तर डोळ्याचे पारणे फिटतात बघा. मन तृप्त होते माणसाचं, आणि स्वतःला वाटते की खरंच धन्य झालो की जिथे भगवान आपले राहिले. भगवंताने जिथे अंगुलीमालाला बदलवलं, जिथे प्रसेनजित राजाला बदलवलं, जिथे पटाचारा राणी येत होती तिलाही बदलवलं, जिथे मल्लिका राणी येत होती तिलाही बदलवलं. अनेक लोक बदलवले. आजही ते विहाराच्या जागा आहेत की जिथे भगवान थांबले. आजही तो विशाखाचा विहाराचा जागा आहे की जिथे भगवंताला ते दान देण्यात आलं. अनेक असे पहाड आहेत. गुरुदकुट पर्वतावरती गेलो आपण, तिथे विहार, जपान गव्हर्नमेंटनं विहार बांधलेला आहे. बुद्धगयेला तुम्ही जर कधी गेला तर थायलंडच्या लोकांनी 300 किलोचा कळस
बनवून दान दिलेलं आहे. तिथं जो बोधिवृक्ष आहे, ज्या बोधिवृक्षाखाली भगवंताला ज्ञान प्राप्त झालं ना, बोधिवृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड आपल्याकडे म्हणतात, त्याला बोधिवृक्ष आहे. म्हणजे बोधी प्राप्त झाल्यामुळे तो बोधिवृक्ष झाला. तर त्या पिंपळाच्या झाडाच्या फांद्या खाली टेकू नये, वाकू नये, पडू नये म्हणून त्याला सुद्धा थायलंडच्या लोकांनी सोन्याचे कॉलम लावलेले आहेत. आणि ही श्रद्धा आहे. पैसे असले म्हणूनच लोक देतात असं नाही आहे, तर श्रद्धा पाहिजे. श्रद्धा असेल तरच मनुष्य चांगलं काम करू शकतो, चांगलं वागू शकतो, भगवंताला शरण येऊ शकतो, वंदन करू शकतो. जर श्रद्धा नसेल तर पैसे तर कितीतरी असतात आपल्याकडे, धन दौलत असते, पण देण्याचा भाव नसतो. तुम्ही बुद्धगयेला पाहाल, सगळ्या देशात, सगळ्या जगातल्या देशातल्या लोकांनी विहार बांधलेत आपले आपले, टोले जंग. तुमच्या इथं तर मला वाटतं समाज मंदिर आहे फक्त, पण तुम्ही जर कधी जाऊन पाहाल बाहेर तर तुमच्या लक्षात येईल की विहार कशाला म्हणतात. एकदम चमचम चमचम चमकतात. 5 स्टार हॉटेल जशी असतात तशी विहार आहेत. थायलंडचे विहार, तिबेटियन विहार, लाओसचे विहार, जपानचे विहार, चायनाचे विहार आहेत. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे बुद्ध थांबले, जिथे जिथे बुद्ध राहिले, त्या त्या ठिकाणी भगवंताच्या स्मरणार्थ लोकांनी श्रद्धापूर्वक दान देऊन विहारांचं निर्माण केलं बघा. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, का म्हणून भगवंताला लोक शरण येतात, का म्हणून लोक भगवंताचं दर्शन घेतात माहिती आहे तुम्हाला? कारण भगवान बुद्धाने मानव समाजाला माणुसकीची शिकवण दिलेली आहे. माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे असा भगवंताचा उपदेश आहे बघा. भगवान म्हणाले आपण माणूस आहोत. जसं कुत्र्याला जवळ केलं, कुत्र्याला जीव लावला तर कुत्रा प्रामाणिकपणा दर्शवते की नाही? मांजरीला, बकऱ्याला, गाईला, म्हशीला तुम्ही जीव लावत असाल, गावाकडे राहता तुम्ही, तर ते तुम्हाला ओळखतात की नाही? प्राणी ओळखतात की नाही आपले आपले प्राणी? परंतु मग माणसांसारखे माणसं असून आणि घरातलेच माणसं असून जर माणसांना जीव लावत नसेल, माणसांना ओळखत नसेल, तर माणसं ओळखतील का आपल्याला? म्हणजे माणसं म्हणजे पुरुषच नाही बरं, सगळ्यांचीच गोष्ट, स्त्रिया आल्या त्याच्यामध्ये आणि सर्वच जण आले. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले बघा, या जगामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला सुख दुःख येते बघा. प्रत्येकाच्या वाट्याला सुख दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येते. असं कोणी नाही आहे की सुखीच आहे आणि असंही कोणी नाही आहे की दुःखीच आहे. वाटते का तुम्हाला असं कोणी आहे म्हणून? आहे का तुमच्या गावात 24 तास चेहऱ्यावर हास्यच आहे असं आहे का कोणी? 24 तास रडतच राहील असं तरी कोणी आहे का? कोणीच भेटणार नाही तुम्हाला या जगतामध्ये. ना 24 तास कोणी रडणारं भेटेल, ना 24 तास कोणी हसणारं भेटेल, ना 24 तास कोणी इथे सुखी आहे, ना 24 तास कोणी इथे दुःखी आहे. रडतील लोक, पण तेवढ्या पुरतंच. रडणं झालं की हसतात लोक, हसणं झालं की रडतात लोक. जसा सूर्य सकाळी उगवतो आणि सायंकाळी मावळतो, आपल्या जीवनातल्या सगळ्याच गोष्टींचं गणित असंच आहे बघा. कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी आपल्या वाट्याला नाही आहे. बालपणातच बालपण आहे, तारुण्यातच तारुण्यपण आहे, मध्यम वयातच मध्यम वय आहे, म्हातारपणातच म्हातारपण आहे. पैसा किती असो, श्रीमंत किती असो, म्हातारं झाल्यावर बालपण आपण मागून घेऊ शकत नाही. घेऊ शकतो? बालपणात तारुण्य मागून घेऊ शकत नाही, म्हातारपणात तारुण्य मागून घेऊ शकत नाही. मायबाप गेल्यावर विकत भेटू शकत नाही. भेटतात? सारी दुनिया भेटेली, मायबाप भेटू शकतात का? नाही भेटू शकत. आपले माणसं भेटू शकत नाहीत या जगामध्ये. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं बघा, त्या काळामध्ये सुख येते जाते. सुख कधी आपल्या वाट्याला सुख येते आणि कधी दुःख येते. मनुष्याला स्थिर राहता आलं पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध जीवनामध्ये. कसं राहता आलं पाहिजे? स्थिर. स्थिर म्हणजे समजूतदारपणा असला पाहिजे. सुख आलं तर नाचायचं नाही आहे आणि दुःख आलं तर रडत बसायचं नाही आहे. का? तर सुखामागे काय येते? दुःख येतेच येते आणि दुःखामागे सुख येते. आणि त्यामुळे सुख प्रत्येकाच्या वाट्याला येते आणि दुःखही प्रत्येकाच्या वाट्याला येते. त्यानंतर यश अपयश सांगितलं भगवंताने. प्रत्येकाच्या वाट्याला कधी यश येत असते आणि कधी अपयश येते. कायम यशच येते का कोणाच्या वाट्याला आणि कायम अपयशच येते का कोणाच्या वाट्याला? कोणत्याही बाबतीत असो. समजा आता शेतकरी आहे, बरोबर आहे, कधी कधी चांगलं पीक येते, पाणी पाऊस चांगला झाला, बीज वगैरे चांगलं निघालं तर पीक धान्य चांगलं येते. पण सगळं नेहमीच चांगलंच येते का? कधी कधी एकदम नुकसान होते. बिलकुल नुकसान म्हणजे एवढं नुकसान होते की पाण्यामुळे जाते, पाणी जास्त झालं तरी नुकसान होते आणि पाणी कमी झालं तरी नुकसान होते कधी कधी शेतकऱ्यांचं. प्रत्येक बाबतीमध्ये असंच आहे बघा. आपल्या शरीराचंही तसंच आहे. हे शरीरही कधी कधी आपल्याला एकदम सुख देते, आपल्याला वाटतं मी एकदम ओके आहे, फिट आहे. पण नेहमीच फिट राहते का? हे राहते का फिट? मध्ये चक्कर येते, अशी येते की नाही चक्कर? आताच मी बातमी ऐकली बघा,
औरंगाबादमध्ये जे कोणीतरी पोलीस ऑफिसरची बातमी आता मी व्हॉट्सअपवरती कोणा ग्रुपवर टाकला. एक पोलीस अधिकारी आपले चांगले मला वाटतं ते ऑफिसर आहे कोणीतरी पोलीस निरीक्षक आहे बघा आणि चांगले होते पोलीस निरीक्षक ड्युटी बजावत होते. पोलीस चांगले धष्टपुष्ट ड्युटीवरती होते. आजचीच घटना तुम्हाला मी सांगतो औरंगाबादमध्ये घडली आपल्या. त्यांना चक्कर आली पडले जाग्यावर पडले आणि जाग्यावर ते गतप्राण झाले बघा मृत्युमुखी पडले. हे जीवन आपलं असंच आहे प्रत्येकाचं. आईच्या उदरात असतानाही बाळं मरतात. बालपणातही मरण येऊ शकते, तारुण्यातही येते, मध्यमवयातही येते आणि म्हातारपणातही येते. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले 8 गोष्टी कायम लक्षात ठेवा. त्या म्हणजे कोणत्या की आपण कधी सुखी असतो आणि सुखी असतो तर दुःखी पण होतो आणि दुःखी असतो तर सुखी पण होतो. यश आलं तर अपयश पण येते आणि अपयश आलं तर यश पण येते. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले की कधी कधी आपल्याला काही लाभ प्राप्त होते तर म्हणजे मनासारख्या काही गोष्टी घडतात ना. लाभ प्राप्त होते मनासारखं झालं की हां वा 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 फार चांगलं झालं मला लाभ झाला म्हणते. समजा शेतकऱ्याला चांगलं पीक पाणी झालं वा वा चांगला लाभ झाला म्हणते. जावई चांगला भेटला हां लाभ चांगला झाला म्हणते नाही का. सुनबाई चांगली भेटली लाभ चांगला झाला म्हणते. सासूबाई चांगली भेटली लाभ चांगला झाला म्हणते. नवरा बायको चांगले भेटले लाभ चांगला झाला म्हणते. नाही तर नासकच नारळ फुटलं म्हणते. नारळ नासकच निघालं म्हणते. असं कोणाकोणाचं नारळ निघते नासक बापा मग काहीच खरं नाही. मग ते कोणाच्या रूपात निघू शकते फुटू शकते तुमच्या वाट्याला न येऊ तसं काही. पण जीवनामध्ये असं होत असते. भगवान बुद्ध म्हणाले पण तरीसुद्धा कायम वेळ सारखीच नसते. कधी कधी कोणाहून काही घेणं देणं राहत नाही, कोणामुळे काही रुकत नाही. जर आपल्यामध्ये हिंमत असेल, जिद्द असेल, आपली पात्रता चांगली असेल, आपलं शील सदाचार चांगला असेल तर बाकीच्या कोणत्याही गोष्टीचा आपल्यावर काही परिणाम होत नाही. म्हणून लाभही कधी कधी होतो आणि नुकसानही कधी कधी होते जीवनामध्ये. कायम लाभच होतो काय आणि कायम नुकसानच होत राहते काय नाही आहे. कधी कधी लाभ होतो आणि कधी कधी नुकसानही होते आपलं. आणि भगवंताने सांगितली 7वी आणि 8वी गोष्ट की कधी कधी आपली प्रशंसा होते. कौतुक करतात लोक. कधी कधी कौतुक होते ना आपलं. अरे वा वा काय कपडे चांगले घेतले हो, काय नाकातलं कानातलं हातातलं काय चांगलं घेतलं हो, स्वयंपाक काय चांगला केला तुम्ही हो, मांडव काय चांगला टाकला म्हणते तुम्ही, तुमचं शेत चांगलं म्हणते, तुमची टीव्ही चांगली म्हणते, तुम्ही फार चांगले म्हणते. आणि थोड्या दिवसानंतर पुन्हा म्हणते तुमच्यासारखं कोण नाही म्हणते, तुम्ही बरोबर नाही म्हणते. होते की नाही. प्रत्येकाच्या बरोबर घडते हे. कायमस्वरूपी ना कोणी कोणाला चांगलं म्हणू शकते ना कोणी कोणाला वाईट म्हणू शकते. चोराचीही प्रशंसा होते कधी कधी आणि इज्जतदार सिलवान गुणवान माणसाची सुद्धा निंदा होते कधी कधी. भगवंताच्या सोबतही असं घडत राहिलेलं आहे. आपण तर सर्वसामान्य आहोत. भगवान तर आपले महाकारुणिक होते, सर्वज्ञ होते, बुद्ध सम्यक संबुद्ध होते. त्या भगवंताची ही निंदा झाली. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी कधी प्रशंसा वाट्याला येते, कौतुक वाट्याला येते आणि कधी कधी निंदा वाट्याला येते. आपली निंदा करते लोक कधी कधी. आता समजा आम्ही धर्मगुरू आहे, आम्ही शिकवतो लोकांना, याचा अर्थ असा नाही की सगळेच लोक कौतुक करतील म्हणून. कितीतरी लोक असे असतात यांना काय कामधंदा आहे म्हणतात, यांचं काय खरं आहे, हे आपल्याला शिकवतात ना असं आहे तसं आहे काय काय. भगवंत म्हणाले की आपली इथे असं कोणी नाही आहे की ज्यांची निंदा होत नाही. आहे का कोणी. आता बाबासाहेबांनी एवढी देशाची घटना लिहिली, एवढं मोठं कार्य केलं, पण लोक त्यांना चांगलेच म्हणतात का सगळेच नाही. काही काही लोक निंदाही करतात का नाही. कोणत्याही व्यक्तीबद्दल घ्या, महापुरुषाबद्दल घ्या का सर्वसामान्य व्यक्तीबद्दल घ्या, स्त्रीबद्दल घ्या का पुरुषाबद्दल घ्या, तरुणाबद्दल घ्या की तरुणीबद्दल घ्या, शिकलेल्यांबद्दल घ्या की अशिक्षितांबद्दल घ्या, श्रीमंतांबद्दल घ्या की गरिबांबद्दल घ्या, इथे असं कोणी नाही आहे की कायमस्वरूपी लोक कौतुकच करतील किंवा कायमस्वरूपी लोक निंदाच करतील. सगळ्यांच्या वाट्याला ह्या 8ही गोष्टी येत राहतात. हे भगवंताची वाणी आहे बघा. कोणकोणत्या 8 गोष्टी सांगितल्या भगवंताने. सुख दुःख कुणालाच चुकत नाही. त्यानंतर यश अपयश कुणालाच चुकत नाही. त्यानंतर लाभ हानी कोणालाच चुकत नाही. आणि प्रशंसा आणि निंदा कोणालाच चुकत नाही. चुकते का. तुमच्या प्रत्येकाच्या वाट्याला ह्या 8ही गोष्टी आलेल्या असतील बघा. आणि येतातच. येतात का नाही. बिलकुल येतात. सुख आहे तर दुःख आहेच, यश आहे तर अपयश आहेच, लाभ आहे तर हानी आहेच आणि प्रशंसा आहे तर निंदा आहेच.
आणि त्यामुळे या 8ही गोष्टीला आपण समजून घेण्यासाठी भगवंताच्या धम्माचं आचरण करायचं असते, पंचशिलेचं पालन करायचं असते, 8 दिवसातून एकदा उपोषथाचं पालन करायचं असते. पण गावखेड्यामध्ये आम्ही पाहतो आमचा जन्म गावातच झाला, पण आमचं पुण्य की आम्हाला भिक्खू जीवन जगण्याचा एक सुवर्ण संधी प्राप्त झाली आमच्या गुरुजींमुळे. कारण सहवास हा महत्त्वाचा असतो. बघा काय महत्त्वाचा आहे, सहवास खूप महत्त्वाचा असतो. सहवासामुळे गुण उतरत असतात. गुण समजतात ना मग सहवासाचा परिणाम होतो. तुम्ही तुमच्या लेकरांना सांगत असताल, शिकवत असताल, शाळेत जाताना वगैरे मित्रमैत्रिणी करत असताना, बाळा कोणाबरोबर राहायचं आणि कोणाबरोबर नाही राहायचं बोलत असता की नाही तुम्ही? काय असं म्हणता? काय हरकत नाही, ती वाईट आहे तर तिच्याच बरोबर राह, तो वाईट आहे तर त्याच्याच बरोबर राहा, असं म्हणता का तुम्ही कधी? मी तर म्हणतो तुम्ही रोज म्हणत असाल. एखादा पोरगा बिघडलेला असेल आणि तुमचा पोरगा असेल तर त्याच्याबरोबर राहू नको. एखादी पोरगी बिघडली असेल तर तुम्ही म्हणत असाल त्या पोरीबरोबर बाई मैत्री करू नको, राहू नको. का? तर सहवासाचा परिणाम होतो. जसा लिंबावरचा गुळवेल आयुर्वेदामध्ये जास्त गुणकारी ठरल्या जातो. का? तर त्या कडुलिंब आपल्या त्या गुळवेलामध्ये ऑलरेडी कडवटपणा असतो आणि तो जर लिंबावर कधी आला तर लिंबाचाही कडवटपणा त्याच्यामध्ये उतरतो आणि म्हणून कोणता गुळवेल कामाचा असतो जास्त? लिंबावरचा. तर जीवनामध्ये सुद्धा तुम्ही कोणाबरोबर राहता, कोणाबरोबर उठता बसता ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. बघा तुम्ही जरी चांगले असाल पण वाईटाच्या संगतीत राहत असाल तर बरोबर काय होते? वळण वाईट लागते. बघा बिलकुल तसंच होते. म्हणून तुम्ही अंधश्रद्धावाल्या लोकांबरोबर राहिले की तुम्ही जाता भरकटत, पण तुम्ही चांगल्या लोकांबरोबर जर राहिले तर तुमच्यातले वाईट गुण संपून जातात आणि चांगले गुण आत्मसात होतात. पण गावखेड्यामधले लोक, तुम्ही नाही बापा, तुम्ही तर लय चांगले, पण काही गावातले लोक बघा मेंढरांसारखे असतात. तुम्ही नाही. काही गावातले लोक कसे असतात? कसे? म्हणत नाही तुम्ही बापा, तुम्ही नाही बापा, पण काही गावातले लोक मेंढरांसारखे असतात. का मेंढरांसारखे माहिती आहे तुम्हाला? तर मेंढरांचा गुण काय असतो? समोरची मेंढी अशी मान खाली घालून जर चालली की तिच्या मागे बाकीच्या सगळ्या मेंढ्या खाली मान घालून चालतात, तिच्याच भरोशावर. तुमच्याकडे कधी ॲक्सिडेंट वगैरे होत असतील, मेंढ्या एकच मेंढी मरत नाही ट्रक खाली येऊन, 2, 4, 5 मेंढ्या मरत असतात. का बरं? काय खाली मान घालून चालतं पुढच्याच्या भरोशावर. विहिरीत पडली तर एकच मेंढी पडत नाही विहिरीत, 2, 4, 5 विहिरीत पडतात. का? तर समोरची खाली मान घालून चालली, ती कुठं पडेल तर हे पाठीमागचे पडतात त्याच्या मागे. काही लोक मेंढ्यांसारखेच असतात. बस समोरची मेंढी जिकडं चालली तिकडेच जातात, आपल्या बुद्धीचा वापर करत नाहीत. भगवान बुद्ध म्हणाले आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. आपण कसे वागतो आहे, त्या वागण्याचा काय परिणाम होतो आहे, आपण कशावरती विश्वास ठेवतो आहे, त्याचा काय परिणाम होतो, महापुरुषाने काय शिकवलं आहे, काय नाकारलं आहे आणि आपण काय स्वीकारतो नाकारतो, या गोष्टीची तुलना झाली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांना 22 प्रतिज्ञा दिल्या का नाही? आपल्या लोकांना बुद्ध दिला का नाही? तर आपल्या लोकांनी प्रामाणिकपणे बुद्ध धम्माचं आचरण केलं पाहिजे की नाही? तुम्ही इकडे तिकडे बघत असाल, आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही. तुमच्या गावामध्ये आजूबाजूला इतर समाजाचे लोक असतील, त्यांच्याकडे पाहत असता का नाही कधी तुम्ही? ते त्यांच्या धर्मपरंपरेचा सन्मान करतात का नाही? त्यांच्या परंपरा सण काय जे असेल संस्कृती पाळतात का नाही? आपल्याला बाबासाहेबांनी काय दिलं? आपल्याला बुद्ध दिला बाबासाहेबांनी, बौद्ध संस्कृती दिली की नाही? मग आपण जर प्रामाणिकपणे बौद्ध संस्कृतीप्रमाणे वागत राहिलो, बौद्ध संस्कृतीप्रमाणे वागणं म्हणजे काय? तर भगवंताने सांगितलं हिंसा करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटं बोलू नका, दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करू नका, स्वतः हिंसा करू नका, कोणाकडून हिंसा करून घेऊ नका, स्वतः चोरी करू नका, कोणाकडून चोरी करून घेऊ नका, स्वतः व्यभिचार करून घेऊ नका, व्यभिचार कोणाकडून करून घेऊ नका, समर्थन करू नका, स्वतः खोटं बोलू नका, चुगली करू नका, व्यर्थ बडबड करू नका, शिवीगाळ करू नका, रागारागाची भाषा वापरू नका आणि दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करू नका. जो कोणी या नियमांचं पालन करेल, या 5 तत्वांपासून अलिप्त राहील, म्हणजे हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही आणि दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करणार नाही, त्या व्यक्तीचं हित होईल, त्या व्यक्तीला लाभ होईल, त्या व्यक्तीचं जीवन सुखाने राहील आणि परिवारसुद्धा सुखाने नांदेल. नाही तर मी नेहमी सांगतो, मायबाप जसे असतात लेकरं तसेच होतात. बघा 99.99%
तुम्हाला लिहून देईल मी की जो बाप दारू पित असेल त्याचं पोरगं दारू पिणार म्हणजे पिणार, जो बाप तंबाखू खाईल पोरगं तंबाखू उद्या खाणार म्हणजे खाणार, जी माय आई मम्मी बाहेर ध्यान देत असेल इकडं तिकडं कोणाच्या घरात काय चालले काय नाही, दुसऱ्याच्या घरात डोका होत असेल, 99.99% पोरगी तशी निघाली म्हणून समजा. भलेही तुमची इच्छा नसते मायबाप म्हणून, कोणाची कशी इच्छा असते, असते का इच्छा? नसते इच्छा, कोणत्याच मायबापाची इच्छा नसते, पण सर्वस्वी अवलंबून असते मायबापावर, घरातल्या वडीलधारी लोकांवरती. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं घरामध्ये चांगलं वातावरण ठेवता आलं पाहिजे. मी नेहमी सांगतोय खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य संतती कमवता आली पाहिजे. संतती कमवता आली पाहिजे ना. संपत्ती तर आपण नाही कमवली तर पोरग कमवेल. पोराला जर चांगले संस्कार दिले तर, आणि पोरग जर चांगले घडवले नाही तर काय होईल? मायबापानं कमवलेली संपत्ती विकून खाईल. जर संस्कार दिले नाही तर तुमच्याकडे कोणाकडे होत असेल माहीत नाही बाबा, कारण हे लय लोकांचे अनुभव आहेत, घर की कहाणी आहे. आणि त्यामुळे बघा स्वतःला चांगलं बनवावं यासाठी भगवंताच्या काळामध्ये बघा अनेक लोकांमध्ये सुधारणा झाली. बघा कितीतरी असे लोक होते त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा करून घेतली. तुम्ही सुद्धा गावखेड्यात राहता, स्वतःमध्ये सुधारणा करून घ्या. स्वतः चांगलं बनायचे, ही वाणी चांगलीच वापरायची. माणसं जोडता आले पाहिजे, माणसं कमवता आले पाहिजे. धन कमवणं सोपं आहे, पण माणसं कमवणं फार अवघड आहे. बघा हे एक माध्यम आहे, याने जगाला जिंकू शकता तुम्ही, आणि जवळचे माणसं याने दूर जाऊ शकता. हे जर व्यवस्थित असेल, समजते ना तुम्हाला, हे जर व्यवस्थित असेल तोंड, तर दूरचे माणसं जवळ येऊ शकतात. आणि हे जर लय खराब असेल, इथं कडुलिंबाचाच पाला ठेवलेला असेल किंवा कडुलिंबाचा रस ठेवला असेल, तर जवळचे लोक दूर दूर जातात. बघा काही घरामध्ये अशी परिस्थिती आहे की म्हणायला आपले माणसं असतात, आपले लोक असतात, पण बिलकुल कोणात कोणी नसते असं वातावरण आहे. कोणी कोणाला मानायला तयार नाही. एवढे वाह्यात गेलेले लोक आहेत बघा, स्वतःची बर्बादी करून घेतात, घरादाराची पण बर्बादी करून घेतात. असे काही मूर्ख लोक या जगात असतात. भगवान बुद्ध म्हणाले, महामंगल सूत्रात भगवंतानं जिक्र केला पहिल्याच गाथेमध्ये, असेवनाच बालानं पंडितानं च सेवना. भगवान बुद्ध म्हणाले असेवनाच बालानं, मूर्खांच्या सोबतीला संगतीला राहू नका. पंडितांच्या चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहा. जर मूर्खांच्या संगतीत तुम्ही राहाल तर तुम्ही सुद्धा एक दिवस मूर्खच बनाल. आणि चांगल्या लोकांच्या सहवासात राहाल तर तुम्हाला सुद्धा चांगलं बनण्याची संधी प्राप्त होईल. आणि म्हणून बघा तुम्ही जेवढे काही चांगले लोक आहेत या जगतातले, त्यांना संगत चांगली लाभलेली आहे. बाबासाहेब एवढे शिकले सवरलेले होते, पण त्यांनी बुद्ध स्वीकारला. ॲटिट्यूड नव्हता, अहंकार नव्हता की मी शिकला सवरलेला आणि मला सगळं येते. काही लोक असतात बघा, काही बाया असतात, काही माणसं असतात, मीच लय हुशार आहे म्हणतात. त्यांना काय कळते, आणि काही ढेकळाचं ज्ञान नसते. स्वतःचं घर बरोबर ठेवता येत नाही आणि चावडीवर जाऊन सांगते मी लय हुशार आहे म्हणते. कायचं ढेकळाचं हुशारी आहे तुमच्यात? तुमच्यात नाही बापा. पण लोक असतात ना असे काही रिकामं शहाणपण शिकवतात बघा गावभर. साऱ्या गावाला रिकामं शहाणपण. निंदायला गेल्यावर तिथं शहाणपण शिकवतील, भिसीमध्ये बसल्यावर तिथं शहाणपण शिकवतील, सोयऱ्याकडे गेल्यावर तिकडं शहाणपण शिकवतील, आपल्याकडे कोणी आलं तिथं शहाणपण शिकवतील, कुठं भांडण झालं तिथं शहाणपण शिकवतील, कुणाच्या घरात लयच काय वादावादी होऊ लागली तिथं जाऊन शहाणपण शिकवतील. आणि आपलं घर असंच चाललंय कोणीकडे. आहे की नाही गणित असं खरं? होच म्हणता बापा. नाही काय म्हणाल तुम्ही? हकीकत आहे जीवनाची बघा ही. असं हे जीवनाची हकीकत आहे. आणि म्हणून बघा लोकांकडे पाहणं, लोकांना बोलणं, लोकांना सांगणं, शिकवणं फार सोपं आहे. भगवान बुद्ध म्हणाले माणसं बहिर्मुखी असतात, मनुष्याला अंतर्मुखी बनता आलं पाहिजे. माझं काय चुकते आहे, माझं काही चुकते का, आणि चुकत असेल तर ते कबूल करून आपल्याला त्याच्यात बदल करता आला पाहिजे. त्याला पुरुषार्थ म्हणतात म्हणाले भगवान बुद्ध. पण मी चुकतच नाही, तेच चुकतात म्हणता हे एक बोट दाखवू हे बोट वाकडं होते. पण हे वाकडे असलेले चार आपल्याकडे बोट असलेले कधी दिसत नाहीत माणसाला. दिसतात का? दुसऱ्याचं पाहण्याची लय सवय झाली सगळ्या लोकांना. बहिर्मुखी आहे मनुष्य प्राणी, बहिर्मुखी आहे. आपल्याकडे लक्ष देत नाही आपलं काय चुकते का बा. साऱ्या दुनियेचं काय चुकते तेच पाहते. सासू सुनेलाच नाव ठेवत राहते आणि सून सासूलाच नाव ठेवत राहते. एक जाऊ दुसऱ्या जाऊला नाव ठेवते आणि ती तिला नाव ठेवते. ननंद भावजाईला दोष देते आणि भावजाई ननंदला दोष देते.
बायको नवऱ्याला दोष देते, नवरा बायकोला दोष देत राहते, मायबाप लेकराला दोष देतात आणि लेकरं मायबापाला. बस चालू द्या बाप्पा, चालू द्या. येल मांडवाला जात जात असाच चालला मांडवाला वेल. हिरव्याचा पिवळा होते आणि पिवळ्याचा सुकून जाते वेल, तरी सुधारण्याचं नाव घेत नाही. असेच राहतात लोक. माझं चुकतच नाही म्हणते, मी काय करतो, माझं काही चुकतच नाही म्हणते. सगळे लोक म्हणतात माझं काही चुकत नाही, आणि घराला ढण ढण आग लागते. ते कोणामुळे लागत असेल? जर घरातला प्रत्येक व्यक्ती म्हणत असेल माझं काही चुकतच नाही, तर घराला आग कोणी लावली? मग कोण लावते आपल्या घराला आग? आपल्याशिवाय कोण लावू शकते? भगवान बुद्ध म्हणाले आपल्या चुका आपल्याला नडत असतात, आपला स्वभाव आपल्याला नडत असतो, आपलं आचरणच आपल्याला नडत असते, आणि म्हणून स्वतःला चांगलं बनवता आलं पाहिजे. नाहीतर भगवान बुद्ध म्हणाले जीवन वाया जाते. बघा, बऱ्याच लोकांचं जीवन वाया जाते. आणि म्हणून सुरुवातीला मी जे तुम्हाला म्हणालो ना, खाण्यासाठी जगतात, जगण्यासाठी खातात. खरंच असे काही लोक असतात बघा, कोणाच्याच कामी पडत नाहीत, स्वतः चांगले बनत नाहीत, आपल्या घरादाराला चांगलं बनवत नाहीत, लोकांशी चांगलं वागत नाहीत, चांगलं बोलत नाहीत, धार्मिक सामाजिक कार्यापासून तर कोसो दूर असतात की नाही असे लोक? बघा तुम्ही, कोसो दूर असतात. त्यातल्या त्यात आपल्या लोकांचं तर विचारायलाच नको. इतर ठिकाणी तरी रोज दिवा लावायला जातात लोक, जातात की नाही? तुम्ही पाहत असाल तुमच्यातले किती लोक जातात त्या बाबासाहेबाच्या पुतळ्याकडे रोज? किती लोक जातात? किती लोक जातात समाज मंदिरामध्ये? तुमच्या इथं आबादानीला, तुमच्या काय म्हणतात या एरियाला, याला काय म्हणतात? शिवनानगर. शिवना नदीवर असले शिवनानगर आहे. शिवनानगरमध्ये आता हे मी पाहिलं, अंधारात लोक बसले होते तिथं, समाज मंदिर बांधून दिलं तुमच्या, तर तिथं बसलेले लोक किती, तुमच्यापैकी किती लोक वंदना घ्यायला जातात तिथे? कोणी जात नाही. बाबासाहेबाच्या पुतळ्यावर आता आम्ही गेलो, आमचे गदबे साहेब म्हणत होते बा लोक पाहत होते असे. आता लोकांना आश्चर्य वाटते बा कसे काय आले आज. तर काल एकदा गेले असाल तुम्ही, हार होता तिथं ओला दिसला, रमाईची आपल्या जयंती होती. बस आता 14 एप्रिलला जायचं एकदा. ती हार तेव्हा वाळते तोपर्यंत तो तेव्हा काढून टाकायचा आणि दुसरा हार घालायचा बाबासाहेबाच्या गळ्यात, निळी लावायची बाबासाहेबाच्या पुतळ्याला, आणि आपल्या कपाळाला लावू लावू घ्यायची, आणि झाले हम जय भीमवाले. संध्याकाळी दारू पिऊन नाचायचं जयंतीला. झालं जयंती बाबासाहेबाची आणि हौस आपली. जयंती बाबासाहेबाची, गोडधोड आपल्या पोटात. जयंती बाबासाहेबाची, नवीन नवीन कपडे आपल्या अंगात. त्या बाबासाहेबाच्या विचारांचं काय? त्या भगवान बुद्धांच्या विचारांचं काय? कशासाठी म्हणून बुद्ध स्वीकारला बाबासाहेबांनी, याचा कधी विचार होईल आपल्या लोकांना? मी नेहमी बोलतो आपल्या लोकांना, सगळीकडच्या, तुम्हालाच बोलतोय असा विषय नाही आहे, पण तुम्ही इतरांकडे पाहिलं पाहिजे, काहीतरी शिकलो पाहिजे ना. नाही तर भीम के लखते जिगर, आधे इधर आणि आधे उधर, हॉलमध्ये एक, किचनमध्ये दुसरंच काहीतरी. प्रगती कधी होईल? लेकरा बाळांना तुम्ही काय देणार? कोणती संस्कृती देणार? कोणत्या तोंडाने त्यांना सांगणार की बौद्ध धम्म कसा आहे म्हणून? बाबासाहेबांचा विचार तुम्ही कसा देणार लेकरांना? तुम्ही ज्या मार्गाने जाल तुमचे लेकर त्याच मार्गाने जातील. जातील का नाही? कोणाच्या पावलावर पाऊल टाकतील? तुम्ही जर कोणत्या ढेकळाकडे गेलात, कोणी ढेकळामध्ये गेलात, कोणी आलं म्हणून, तर लेकरं कोणीकडे जातील? जातील की नाही त्या ढेकळातच? कोणी येऊन पाल मांडून बसले तिकडं, आम्हाला जायचं लयच पावायला, सकाळी सकाळी कोणीतरी पावते, कायचा ढेकळाचं पावते कोणी कोणाला. जर या जगामध्ये अशी दैवी शक्ती असती, तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक ऐका, जगामध्ये आपोआप सुख देणारी जर दैवी शक्ती असती तो कोरोनात लोक मेले नसते, कोरोनासारखे आजार आले नसते, कॅन्सर होऊन लोक मेले नसते, दुर्धर आजारानं लोक औषधोपचाराविना मेले नसते. जर कोणी क्यू करणारा असता, जर कोणती दैवी शक्ती खरंच असती, तर गरीब लोक गरीब राहिले नसते. आज असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना एक वेळचं जेवण मिळत नाही. जर दैवी शक्ती आहे तर आहे कुठे मग? आहे इथे कुणाची आई मरते, कुणाचा एकुलता एक मुलगा मरतो, मग शक्ती आहे कुठे? माणसं एवढे अज्ञानी आहेत. त्या अज्ञानपणातून बाहेर पडण्यासाठी भगवान बुद्धांनी उपदेश केले बघा त्या काळामध्ये. म्हणून ईश्वरवादाचं जे खंडन केलं, भगवान बुद्ध म्हणाले ईश्वरीय शक्ती नाही आहे, इथे नशीब दैव वगैरे नाही आहे, जे काही आपण करतो त्याचाच परिणाम आपल्याला भोगावा लागतो. निसर्गाचा नियम भगवंताने याच्यासाठी सांगितला. मी आता जे तुम्हाला म्हणालो की नाही, जे पेरल्या जाते तेच उगवते. म्हणून इथून वाणीद्वारे, या मनाद्वारे आणि या शरीराद्वारे कोणी या जगातली व्यक्ती असो, मी असो, तुम्ही असो, जे म्हणून कोणते कर्म करत असतो, पेरत असतो, त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो.
मग आज ना उद्या, उद्या ना परवा, परवा ना तेरवा, बिलकुल भोगावा लागतो म्हणजे लागतो. आपण जगाला देतो, आपल्याला त्याच्या मोबदल्यात तेच भेटत असते. फक्त वेळ काळ निश्चित नसते. म्हणून आपल्याला अंधश्रद्धेच्या मार्गावर स्वतः लावलं नाही पाहिजे. आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. दान पुण्य सदैव करत राहिलं पाहिजे. शील पालन करत राहिलो पाहिजे. ध्यान करत राहिलो पाहिजे. लेकरांना शिक्षण देण्यावर भर दिला पाहिजे. परंतु केवळ शिक्षणच देण्यावर भर नाही दिला पाहिजे, तर लेकरांना संस्कारही दिले पाहिजे. लेकरांचं वळण कोणीकडे चाललं ह्याच्यावरही लक्ष असलं पाहिजे लहानपणापासून. आणि त्यांचं वळण वाकडं होऊ नये यासाठी त्यांना बुद्ध बाबासाहेबांचा विचार तुम्ही शिकवला पाहिजे. तुमची जबाबदारी असते ना लेकरांना शिकवण्यासाठी. शिक्षणावर कसं तुम्ही लक्ष देता का नाही? फीस कधी भरायची, किती भरायची, टेस्ट कधी आहे, एक्झाम कधी आहे, कोणती काय काय एक्झाम कधी आहे, कपडे कधी घ्यायचे, ड्रेस कधी घ्यायचा, हे लक्षात असते की नाही तुमच्या? असते की नाही? मग त्याचप्रमाणे लेकराचं वागणं कसं चाललं आहे, त्याला काय शिकवलं पाहिजे, आई वडिलाची सेवा कशी करावी, वडीलधाऱ्यांशी कसं बोलावं, विहारात जावं का, बुद्ध वंदना घ्यावी का, भगवंताच्या समोर बसावं का, नमो नमो करावं का, वंदन करावं का, हे कोण शिकवलं? बाहेरचे लोक येऊन शिकवतील का? बाहेरचे लोक शिकवतील तुमच्या लेकराला काय? हिंसा करायला शिकवतील, हत्या करायला शिकवतील, चोऱ्या करायला शिकवतील, व्याभिचार करायला शिकवतील, खोटं बोलायला शिकवतील, लबाडी शिकवतील, ठकवेगिरी शिकवतील, दारू प्यायला शिकवतील, तंबाखू खायला शिकवतील. शिकवतात का नाही? बाहेरचे लोक शिकवतात ना. तुम्ही काय त्यांना काय पैसे देता का क्लासेसचे, की आमच्या पोराला दारू प्यायला शिकवा, बरं आमच्या पोराला तंबाखू खायला शिकवा, देता का तुम्ही पैसे? पण बाहेरचे लोक आपोआप शिकवतात की नाही असं? मग त्या बाहेरच्या लोकांनी हे शिकवू नये आपल्या लेकरांना, आणि आपले लेकरं बिघडू नये म्हणून कोणाचं कर्तव्य आहे? कोणाचं? आणि शिकवण्याचा एक वेळ आहे. जोपर्यंत लेकरं 10वी पर्यंत आहेत लहानपणापासून, तोपर्यंत त्यांना तुम्ही चांगलं वळण लावू शकता. पण जर योग्य वेळी वळण लावलं नाही तर मग ती वेळ आली की मग आपले डोळे असे खाडकन उघडतात आणि तेव्हा बोलूही शकत नाही, काही म्हणू शकत नाही. बघा, म्हणून तुम्ही मायबाप आहात, बहीण भाऊ आहात, म्हणून तुम्हाला हे मी सांगतो आहे की असंच जीवन जगू नका व्यर्थ. घरादारासाठी, पैशांसाठी बिलकुल पैसे कमवा, श्रीमंत व्हा, पैसे शेती घ्या, घरं घ्या, काय काय तुम्हाला कमवायचे कमवा. पण हे कमवत असताना, हे करत असताना आपल्याला सन्मार्गावर आरूढ पण करा. बुद्धगयेला जात राहा, मुंबईला चैत्यभूमीला जात राहा, नागपूरला दीक्षाभूमीला जात राहा, बाहेर पडून तर पहा बुद्ध धम्मावर लोकांची किती श्रद्धा आहे. तुम्ही पाहिलं असेल, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, जापान, चायनावरून लोक विमानाचं लाखो रुपये तिकीट खर्च करून येतात. माहिती आहे तुम्हाला? तुम्ही लेण्यांना कधी गेलात का? वेरूळच्या लेण्या पाहिल्या का? तुमच्या जवळच आहेत बाबा. जवळच्याची कुठे किंमत असते का हो? जे फुकट मिळते आणि जे आपल्या जवळ असते त्याची आपल्याला किंमत नसते. दूरच्या लोकांना किंमत असते, पण जवळच्या लोकांना किंमत नसते कोणत्याही गोष्टीची. बघा, जसं ज्यांना मायबाप नाहीत त्यांना मायबापाची किंमत असते, पण ज्यांना आहेत त्यांना किंमत. ज्यांना लेकरं नाहीत त्यांना लेकराची किंमत आहे, आणि ज्यांना आहेत त्यांना किंमत नाही आहे. ज्यांच्याकडे पैसे गडगंज श्रीमंती आहे त्यांना पैशाची किंमत नाही आहे, पण जे गरीब आहेत, कंगाल आहेत, ते पैशासाठी वन भटकतात. बघा, फिरतात, राबतात, कष्ट करतात, मेहनत करतात. आणि ही सुद्धा गोष्ट माणसाला कळाली पाहिजे. जीवनामध्ये पुन्हा हे जीवन प्राप्त होत नाही, संधी येत नाही पुन्हा. बघा, डोळे एकदा अंध झाले की विषय संपला, कान बहिरे एकदा झाले की विषय संपला, हातपाय ढिले पडले की विषय एकदा संपला. त्याच्या अगोदर आपल्याला बुद्ध धम्म संघाची श्रद्धा कळाली पाहिजे. म्हणून तुमच्या सर्वांच्या मनामध्ये तुम्ही या दोघांचं अनुकरण केलं पाहिजे. हे लोक जसे बुद्धगयेला जाऊन आले तसे तुम्ही पण बुद्धगयेला जाऊन आले पाहिजे, हे माझ्या सांगण्याचा आशय आहे. आणि म्हणून अंधश्रद्धेतून बाहेर पडा, बुद्ध बाबासाहेबांचा स्वीकार करा आणि त्यांच्या मार्गावर चाला. आणि सरते शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बघा, सांगू का गोष्ट? सांगू? जेवण्यासाठी आले नाही ना? वा. तर बघा, जेवण तर नेहमीच भेटतात हो. जिंदगी त्याच्यातच चालल्या, पंक्ती उठवण्यात आणि पंक्ती बसवण्यात आणि पंक्ती खाण्यात. एक उठली की दुसरी, दुसरी उठली की तिसरी. काही लोक तर पंक्तीसाठी तयारच बापा. लग्न आता ते बुफे सिस्टम आलं ना, आता ते अगोदरच सुरू करतात. तर काही लोक टप्पू मारायलाच जातात. लग्न लागो न लागो काही देणं घेणं नाही. आपलं खायचं, हे खाऊ दे ते खाऊ दे, जेवढं खायचं आणि बाकीचं फेकून द्यायचं झालं ना. आलो होतो आम्ही लग्नाला आणि काही ढेकळं पाहिलं ना, लग्न कसं लागलंय काय लागलंय ते.
तर काही काही लोक खाण्यासाठीच खरंच जगतात. आम्ही पाहतो ना, आता काही कळत नाही का आपल्याला, पंक्तीसाठीच वेळ झाला म्हणतात आता जेवण करायचं. कधी केलं नाही जेवण? कधी होते उपाशी? कधीच उपाशी नव्हते. आणि म्हणून बघा, बुद्धीचा वापर केला पाहिजे हे मनुष्य जीवन जगत असताना. म्हणून तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका जंगलामध्ये गाढव होता. गाढव माहिती तुम्हाला? गाढव, तुम्हाला गाढव माहिती आहे ना? एका जंगलात गाढव होतं, एक सिंह होता, कोल्हा होता आणि अनेक प्राणी होते. तर एक दिवस कोल्हा सिंहाकडे आला. आता गोष्टच आहे. कोल्हा सिंहाकडे आला एक दिवस. सिंह कोण असतो? जंगलाचा राजा असतो. तर तो कोल्हा सिंहाकडे आला आणि सिंहाला म्हणाला, महाराज, मला आपली सेवा करण्याची संधी द्या. माझी इच्छा आहे आपल्या सेवेत राहण्याची. सिंह म्हणे, तू काय सेवा करू शकतो माझी? तर कोल्हा म्हणाला, महाराज, आता तुम्ही राजे आहात, तुम्ही गुफेमध्ये बसत राहा. तुमच्या जवळपास शिकार चालून आली की मी तुम्हाला येऊन सांगत राहतो. मग तुम्ही उठायचं आणि जाऊन झडप मारायची, झालं. मग ते शिकार तुमच्यापर्यंत मी घेऊनही येत राहील. तुम्ही गुफेत जायचं राजासारखं. तर सिंहाला तेवढंच पाहिजे होतं. आता नोकर कोणाला नको आहे का नाही? कोणाला सेवक हवा असतो, नोकर हवा असतो आपली चाकरी करण्यासाठी. तर सिंह तयार झाला. म्हणे, ठीक आहे, फुकटचा फाकट जर नोकर मिळत असेल तर हरकत नाही, उद्यापासून ड्युटी सुरू तुझी. कोल्ह्याची ड्युटी सुरू झाली. शिकार चालून आली जवळपास गुफेच्या की कोल्हा येऊन सांगायचा, महाराज, शिकार चालून आलेली आहे. सिंह उठायचा, जायचा आणि झडप मारायचा, त्या प्राण्याला मारायचा आणि जाऊन गुफेत बसायचा आणि कोल्ह्याला सांगायचं याचं मांस वगैरे काय जे असेल ते घेऊन ये. कोल्हा जी हुजूर म्हणायचा. काही काही लोकही असतात बघा, जी हुजूर म्हणतात. असे राजकारणात हेलोय घडते, तुमच्याकडे घडते की नाही माहीत नाही. साहेब 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 साहेब, हो साहेब म्हणतात. जी साहेब, 10 रुपये देता का? 10 रुपयाला म्हणतात. ठीक आहे साहेब, मला 50 रुपये देता का? माझ्या घरी असा आहे, देता का काही? मग असं मिंद राहावं लागते बघा. काही काही लोक मिंदे राहतात ना. कोणाचं मिंद नाही राहिलं पाहिजे म्हणाले बाबासाहेब. स्वाभिमान महत्त्वाचा आहे भाकरीपेक्षा. उपाशी राहिले तर हरकत नाही म्हणाले बाबासाहेब, पण स्वाभिमान गहाण ठेवला नाही पाहिजे. कोणाचं मिंदे नाही राहिलं पाहिजे, कोणाचं खाऊन पिऊन नसलो पाहिजे. आपण आपल्या इज्जतीची, मेहनतीची, कष्टाची अर्धी भाकर खाली तर हरकत नाही, पुरणपोळी नाही मिळाली तर हरकत नाही, पण आपल्या मेहनतीची, कष्टाची अर्धी भाकरच खाऊन स्वाभिमानाने जीवन जगा म्हणाले बाबासाहेब. दुसऱ्याची लाचारी करून, चाकरी करून, पुढं करून, हांजी करून तो पैसा आणि ते काय जे मिळेल त्याच्यातून आपला उदरनिर्वाह कराल तर तुमच्या एवढं मूर्ख या जीवनामध्ये कोणी नाही म्हणाले. कोण म्हणाला असं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. आपण त्यांचे अनुयायी आहोत. आणि म्हणून तो कोल्हा होता. आता बोधकथा आहे, नाही तर म्हणाल तुम्ही कोल्हा कुठं बोलते का, सिंह कुठं बोलते का, त्यांची कुठं मैत्री होते का, याच्यातून बोध घेण्यासाठी सांगतो तुम्हाला. मग एक दिवस असं झालं, भरपूर दिवस चाललं त्यांचं असं. एक दिवस असं झालं, कोल्ह्याच्या मनात विचार आला गड्या की हे काय चाललंय, शिकार तर भेटत नाही, आपण कोणाला जावं, कोणाकडे जावं. आता प्राण्यांना माहीत झालं ना की कोल्हा येतो फसवतो म्हणून. तर कोल्ह्याला कोणी प्राणी भेटतच नव्हता. एक दिवस भेटलं गाढव भेटलं. त्या गाढवाजवळ कोल्हा गेला आणि त्या गाढवाला म्हणे, गाढव दादा, तुला एक गोष्ट सांगायची फार महत्त्वाची आहे. गाढव म्हणे, सांग. राजाकडून एक आदेश आहे म्हणे तुझ्यासाठी. गाढव म्हणे, काय? तर कोल्हा म्हणे, सिंह जो राजा आहे जंगलाचा, त्यांची इच्छा आहे की तुला जंगलाचा राजा बनवायचं एका दिवसासाठी. तर गाढव खुश झालं. असे गाढव प्रवृत्तीचे लोक लय खुश होतात. असं कोणा मोठेपणा दिला रिकामा. असे लोक असतात. भगवंताने मिलिंद प्रश्न नावाचा ग्रंथ तुम्ही जर वाचला तर माणसांमध्ये सुद्धा कसे प्राण्यांचे गुण असतात हे सांगितलेलं आहे बघा. म्हणून मी सांगत असतो कधी कधी की प्राण्यांसारखे सुद्धा माणसं असतात आणि माणसांसारखे सुद्धा प्राणी असतात कधी कधी. तर गाढव लय हुशार. गाढव तर तयार झालं लगे. कोणाला नको आहे असा रिकाम विनाकारण राजा बनवत असेल कोणी, तर गाढव तयार झालं. ते म्हणे, असं आहे का? पण गाढवाच्या मनात पुन्हा विचार आला की मलाच कसं काय राजा बनवणार असेल, काही प्लॅनिंग वगैरे असेल का, काही युक्ती असेल का, मला फसवणारच नसेल. तर कोल्हा म्हणे, फसवायचा काही विषय नाही म्हणे, माझ्यावर विश्वास ठेव आणि तू चल म्हणे माझ्याबरोबर. कोणाकडे? सिंहाकडे, राजाकडे. तर गाढव तयार झाला. तर गाढव इथं माणसाला कळत नाही जिंदगीभर कधी कधी काही. तर गाढवाला काय कळेल? तर गाढव तयार झालं. कोल्हा आणि गाढव निघालं सिंहाकडे. पण जाता जाता गाढवाच्या मनात अशी भीतीच होती थोडीफार. सिंह मारणार तर नाही, सिंह झडप तर टाकणार नाही माझ्यावर, हे सावधपणेच चाललं होतं. हे गेलं जवळ. आता सिंहाला भूक लागली होती. गाढवाला जवळ येऊ दिलं थोडंफार, पण या सिंहाला कंट्रोल झालं नाही भूक.
तर काही काही लोकांना भूक कंट्रोल होत नाही. सुगंध आला भाजीचा, वरणाचा, कशाचा, चपात्याचा, कधी संपत्ती म्हणते आता, कधी संपत्ती म्हणते आता. तुम्ही नाही बापा, काही काही लोकांची गोष्ट. तर गाढव जसं गेलं त्या गुफेच्या जवळपास, त्या गुफेच्या जवळ एक जागा होती काही अंतरावर, त्या झुडूप होतं, त्या झुडपात सिंह लपला होता. गाढव तिथं गेलं, ते सावधच होतं गाढव. सिंहानं लगेच झडप मारली. गाढव सावधच होतं, गाढवाच्या मनात भीती होती ना. झडप मारली की पूर्ण झडप बसली नाही ना, गाढवाचे कानच हातात आले, दोन्ही कान तुटले. गाढव पुढं, कोल्हा त्याच्या पाठीमागं. थांब थांब म्हणता म्हणता गाढव गेलं फार लांबच्या लांब पळून. कोल्हा गेला त्याच्या पाठीमागे, दोघे धाप टाकत होते. गाढव म्हणे तुम्हाला फसवलं. कोल्हा म्हणे मी कसं काय फसवलं? तू तर म्हणे की राजा तुला मला राजा बनवणार आहे, आणि राजानं कशी काय झापड मारली, झाप मारली माझ्यावर, झडप मारली. तर कोल्हा म्हणे मला वाटलं तू हुशार असशील. ते म्हणे कसं काय? तुम्हाला विचारतं म्हणे त्याच्या राजानं तुझे सिंहानं कानच कसे काय तोडले? नरडीचा घोट घेतला का तुझ्या? हो गड्या घेतला नाही म्हणे नरडीचा घोट. काय तोडलं? कानच तोडले. तर गाढव म्हणे कसं काय तोडले कानच? मग कोल्हा म्हणे विचारतं मला की कान का तोडले कान? तर कोल्हा म्हणे बघ, राजा जर बनायचंय तर डोक्यावर मुकुट चढवावं लागते. गाढव म्हणे खरं आहे का? गाढव म्हणे खरं आहे. तर राजाचा मुकुट, राजमुकुट तुझ्या डोक्यात जेव्हा ठेवल्या जाईल तेव्हा तुझे कान असे असतात तर आडवे येतील ना. ते म्हणे हो गड्या खरं आहे गोष्ट. तर म्हणून कानच तोडले. अच्छा असं आहे का? म्हणे बरं ठीक आहे. तर कोल्हा म्हणे चल मग आता. ते गाढव तयार झालं. पुन्हा गेल्यावर जाता जाता पुन्हा मनामध्ये भीती होतीच. बा कान तोडले, आता काय सांगा पुन्हा काय तोडेल, का नरडीचा घोट घेईल. तर थोडंफार सावधच होतं, पण गेलंच. आता लोभ लय डेंजर असतो. लोभ लय डेंजर असतो. म्हणून तर सकाळी उठून लोक जातात आपले बी कुठे कुठे. तुम्ही नसताल जात बापा, पण जातात लोक. माझ्या पोरीचं असं होऊ दे, पोराचं असं होऊ दे, कोणाचं लग्न होऊ दे, आजारातून दूर होऊ दे. असं जर झालं असतं कशानं काय बरं दवाखाने कशाला काढले असते, मेडिकल फील्ड कशाला काढली असते, इंजिनियर कशाला झाले असते, घराचे दरवाजे बदलले असते ना, गरिबाचे आपोआप लोक श्रीमंत झाले असते ना, आपोआप लग्न लागले असते ना, आपोआप लेकरं झाले असते ना. होते का असं आपोआप काही? होते का? होते का? तुम्हालाच विचार, तुम्ही होते का आपोआप काही? अहो काहीच आपोआप होत नाही. तुम्ही हो जरी म्हणाला तरी होत नाही. आपोआप होईल का? बिलकुलच होऊ शकत नाही, बिलकुल होऊ शकत नाही. आता हा घाट ऑटोमॅटिक तयार झाला का? ते बोगदा तयार करू लागले ऑटोमॅटिक. आलं का कोणी शक्ती? मंगळावरून आली का शक्ती? माणसाचं डोकं वापरावं लागते तेव्हा रस्ता होऊ लागला हा चांगला, के नाही? अगोदर वेरूळवरून इथं येण्यासाठी आम्ही त्याही जुन्या रोडवरून आलो, अर्धा पाऊण तास लागायचा साहेब तेव्हा. आणि आता 15 मिनिटं लागत नाही, 12 मिनिटात वेरूळला पोहोचतो इथं. एवढा चांगला रस्ता बनला ना. अंधानेरच्या फाट्यावरून वेरूळला 10 ते 12 मिनिटात पोहोचते आपली गाडी. किती चांगला रस्ता तयार झाला. आता ते कोणी तयार केला? हा, तुमचे कपडे कोण तयार करते? दागिने कोण तयार करते? लग्न कोण लावून देते? आणि मग तुम्ही कुठं जाता असं करायला सकाळी सकाळी? तुम्ही नाही बाप्पा जाणार. यांची गोष्ट चालली तर ते गाढव गेले ना पुन्हा दुसऱ्यांदा. पण तर लोभामुळं मोहामुळं लोक बळी पडतात ना. तर गाढव गेलं दुसऱ्यांदा गेलं तर सिंह भुकेलाच होता. तर सिंहाला वाटलं बा हे आता आलं की आता बरोबर नरडीचा घोट घेतो. तर मग दुसऱ्यांदा जसंही गाढव आलं सिंहानं झडप मारलीच. सिंहानं झडप मारली आणि गाढव सावधच होतं पळायला. सिंहानं दुसऱ्यांदा जशी झडप मारली, गाढव असंच होतं उलट्या दिशेला पळण्याच्या तयारीत. सिंहानं झडप मारली, ती झडप दुसऱ्यांदा बसली नाही. गाढवाची शेपटीच आली. गाढवानं धूम ठोकली. गाढव गेलं जंगलात, कोल्हा त्याच्या पाठीमागे. थांब थांब म्हणता म्हणता लांबच्या लांब नेऊन थांबलं गाढव. बिकन कोल्हा बी. गाढव म्हणे तू दुसऱ्यांदा मला फसवलं म्हणे. कोल्हा त्याला पुन्हा म्हणे मला वाटलं तू हुशार असशील, पण तू खरंच गाढव आहेस म्हणे.
ते म्हणे नाही नाही, मी कसा काय गाढव आहे म्हणे, मी हुशार आहे म्हणे, मी तिथपर्यंत गेलो आणि सावध होतो म्हणून तर मी वाचलो, मी जर खरंच गाढव असतो तर वाचलो नसतो म्हणे. तर कोल्हा म्हणे मला विचारतं तू, अगोदर तुझे कानं तोडले, आता शेपटी तोडली, जर सिंहाला मारायचंच असतं तुला तर नरडीचा घोट घेतला असता का नाही. गाढव म्हणे हो गड्या खरं आहे हे. गाढव ते गाढवच बापा, माणसाला कळत नाही, मोठ्या मोठ्या बायांना कळत नाही, त्यातल्या त्यात शिकलेल्या नाही कळत नाही, ढेकळं काही. डिग्र्या घेतल्या, 10वीला पास झालो म्हणते एवढे पर्सेंटेज घेतले म्हणते मी, 12वीला एवढे पर्सेंटेज घेतले म्हणते मी, इंजिनियरच्या फील्डला गेलो म्हणते, MBBS मेडिसिनच्या फील्डला गेलो म्हणते, मेडिकल फील्डला गेलो म्हणते, आणि ढेकळाचं ज्ञान नाही, कुठेही जाते ना असं असं करते. बरं काही काही लोक, तुम्ही नाही बापा. तर मग शेपटी तोडली. कोल्हा म्हणे तुला अजून कसं समजे ना. गाढव म्हणे काय समजायचं बाकी राहिलं म्हणे मला अजून. तर ते कोल्हा म्हणे विचारतं मला शेपटी का तोडली, सांग म्हणे बापा काऊन तोडली शेपटी ते. तर ते म्हणे बघ तुला सिंहासनावर बसावं लागेल की ना राजा झाल्यावर. ते म्हणे हो, मग सिंहासनावर बसताना तुझी शेपटी डिस्टर्ब करेल की नाही, अडथळा निर्माण करेल की नाही. गाढव म्हणे हो, म्हणून शेपटी तोडली म्हणे. गाढव म्हणे अच्छा असं आहे का, बरं 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 बरं. कोल्हा म्हणे चल. गाढव तयार झालं तिसऱ्यांदा पण. अहो गाढव ते गाढव माणसाला कळना, आपल्या दारूमुळे, तंबाखामुळे, आपल्या वाईट वागल्यामुळे आपल्यासह आपल्या घरादाराची बर्बादी होऊ लागली, लेकरांचं वाटोळं होऊ लागलं, बायकोचं वाटोळं होऊ लागलं. हे माणसांना कळत नाही. गाढव ते गाढवच बिचार. खरं की खोटं? होच म्हणता बापा तुम्ही. अनुभव लय डेंजर असते गावाकडचा. गाढव गेलं तिसऱ्यांदा पण. आता मला सांगा, सिंहासारखा सिंह राजा एकदा चुकेल, दोनदा चुकेल, तिसऱ्यांदा चुकेलच कसा नियम. गाढव गेलं बा तिसऱ्यांदा. सिंह तयारच होता झडप मारण्यासाठी. सिंहानं मारली झडप, नरडीचा घेतला घोट, गाढव जाग्यावर पडलं, ठार गतप्राण झालं. आणि मग सिंह राजा कोल्ह्याला म्हणाला तू सेवक आहेस? हो म्हणे जी महाराज, काय सेवा करू? तर सिंह म्हणे बघ आज मला गाढवाचा मेंदू आणि हृदय आणि फुफ्फुस खाण्याची इच्छा आहे, बाकीचं सर्व तू खाऊन घे, मेंदू, हृदय आणि फुफ्फुस तेवढं माझ्यासाठी घेऊन ये गुफेमध्ये, मी जातो म्हणे पुढं. कोल्हा म्हणे ठीक आहे. कोल्हा ते कोल्हा, कोल्हा एक चतुर लबाड असते गोष्टीतला. हो. तर मग सिंह तर गेला. या कोल्ह्यानं मेंदू खाऊन घेतला, हृदय खाऊन घेतलं, कोणाचं? गाढवाचं. आणि बाकीचं थोडं काय ते घेऊन गेला सिंहाकडे. सिंहानं विचारलं मेंदू कुठं आहे गाढवाचा, हृदय कुठं आहे गाढवाचं? तर कोल्हा सिंहाला म्हणाला महाराज मला वाटलं तुम्ही राजा आहात आणि हुशार असाल, तर तुम्ही तर गाढवासारखेच निघाले. सिंह म्हणे कसं काय असा म्हणू शकतो तुम्हाला? तर कोल्हा म्हणे सिंहाला जे गाढव कानं तुटल्यावर तुमच्याकडे येऊ शकते, दुसऱ्यांदा शेपटी तुटल्यावर येऊ शकते, आणि तिसऱ्यांदा येऊ शकते स्वतःचा जीव गेला तरी पण, त्या गाढवाला मेंदू कसा काय असेल? तसे काही काही लोक बापा, तुम्ही नाही, मेंदू असून मेंदूचा वापर करत नाही. सगळ्या बाबतीमध्ये माणसांसारखे माणसं, स्त्रिया, पुरुष, तरुण, तरुणी, मेंदू असते इथं, पण त्या मेंदूचा वापरच करत नाही. कसंही वागणं, कसंही बोलणं, कुठंही जाणं, काही खाणं, काही पिणं करतात की नाही? असे शिव्या देणं, वाईट वाईट वागणं, वाईट वाईट बोलणं, चोऱ्या करणं, लबाडीनं वागणं, ठकवणं, फसवणं, हिंसा करत राहणं, मारामाऱ्या करणं, शिवीगाळ करणं, आई कळेना, बाप कळेना, बहीण कळेना, बायको कळेना, नवरा कळेना, लेकरं कळेना, कोणी कळेना. आहेत की नाही लोक? काही काही असे आहेत की नाही? बिलकुल असे लोक आहेत सगळीकडे. आणि त्यामुळे कोणीही त्या गाढवाच्या गोष्टीसारखं वागू नये.
चांगलं वागावं, सज्जनपणानं वागावं, शीलवान बनावं, चारित्र्य संपन्न बनावं, ध्यान करावं, दान करावं, शील पालन करावं, बुद्ध बाबासाहेबांच्या मार्गावर चालावं, अशा प्रकारे माझ्या सांगण्याचा हेतू होता. आणि म्हणून आमच्या गायकवाड ताई, गायकवाड साहेब बुद्धगयेला आले म्हणून तुमच्या गावात हे प्रवचन झालं. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात, तुमच्याबद्दल विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो. आणि संपूर्ण सातदिव्य परिवार आहे आणि गायकवाड परिवार आणि सर्वच तुम्ही ग्रामस्थ सर्वांच्या प्रती विशेष मंगलमैत्री व्यक्त करून वेळेच्या अभावी मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं